त्या शब्दाचा अर्थ तसाच आहे का हे स्वतःपासून पाहिलं पाहिजे आणि त्यासाठी खुलासाठी ब्राह्मणीकरण किंवा ब्राह्मणी हा शब्द जातीवाचक किंवा व्यक्तिवाचक नाही, हा गुणवाचक आणि एका व्यवस्थेचं दर्शक असा शब्द आहे. आणि हे मी म्हणतो म्हणून नाही, तर सामाजिक शास्त्र आणि पॉलिटिकल शास्त्र याच्यामधली ही पारिभाषिकता आहे आणि ही हजारो वर्षापासून चालू आहे. अनेक ब्राह्मणांनी ब्राह्मणीकरणाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे, चळवळीत काम करतात. याचा अर्थ स्पष्ट आहे, एखादा दलित माणूस, ओबीसी माणूस, भटका माणूस, आदिवासी माणूस हा ब्राह्मणीकरण त्याच्यामध्ये असू शकते, तसंच ब्राह्मणांमध्येही अब्राह्मणीकरण असू शकते. याचा अर्थ ती पॉलिटिकल टर्मॉलॉजी आहे, हा आपण समजून घेतला पाहिजे. तो शब्द आपण जातीवाचक किंवा व्यक्तिवाचक घेऊ, हा पहिला खुलासा मला आवश्यक आहे. दुसरं असं आहे की तुम्ही म्हणता तसं खरं आहे की एखाद्याच्या ज्या धर्मसंकल्पना असतात त्या धर्मसंकल्पनांना त्याचा विरोधक म्हणून त्याच्यापुढे उभं होऊन त्याच्याशी संवाद नाही साधता येईल. त्याचा विरोधक म्हणून आपण त्याच्याशी संवाद साधू शकत नाही. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे मी माझ्या अनुभवात आजचं एक उदाहरण तुम्हाला देईन. त्यासाठी 2 उदाहरण देईन. एक पहिलं, तुम्ही माझ्या घरचं, माझे वडील वारकरी संप्रदायाच्या संपूर्ण आयुष्यावर जगले आणि ते अध्यात्म प्रक्रियेमध्ये संतांच्या जवळजवळच्या लेवलपर्यंत त्यांनी आयुष्य जगले. कुटुंबाची आर्थिक उत्पन्नाची पर्वा न करता ते जगले. त्यांच्या वयाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ते 95 वर्षाचे वय होऊन पर्यंत जगले. शेवटच्या टप्प्यामध्ये ते शेवटचे 25 वर्षाचं आयुष्य आमच्यासोबत त्यांनी घालवलं. माझं जे व्यक्तिगत कुटुंब आहे, आम्ही 6 भावंड, 6 पैकी 5ही भावंड वडिलांनी दिलेल्या मूल्य संस्कृतीच्या, ज्या हिंदू धर्माची मूल्य संस्कृती आहे त्याच्यामध्ये जगणारे आहे. आणि माझं कुटुंब हे त्याच्या अगदी ते सगळं सोडून एका नव्या दर्शनाला घेऊन कुटुंबाची स्थापना करून जगलेलो आहोत. माझे वडील, मी नागपूरला असतो, नागपूरला 3 भाऊ होतो, बाकीचे 3 दोघं बाहेर होते. पण तिघाही भावांच्या तुलनेत 25 वर्ष ते माझ्याकडे राहिले आणि हा आमचा वाद 25 वर्ष त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांचा माझा सतत होत राहिला. लक्षात घ्या, मुद्दा असा नाहीये की तो काय मानतो मी काय मानतो. मुद्दा असा होतोय की ते जे काही मानतात आणि मी जे काही मानतो, तिथं काही मूल्य आहे, त्या मूल्यांचा संवाद तर झाला पाहिजे की नाही. ते मूल्यांचा संवाद जर झाला नाही, मी राईट आहे की रॉंग आहे मला कसं कळेल. मी राईट आहे की रॉंग आहे करण्यासाठी मला मूल्यांचा संवाद हा आवश्यक ठरतो. कोण नातं आहे, कोण सामोर आहे हे सगळं विसरून त्या मूल्यांची चर्चा अत्यावश्यक बनते. त्याशिवाय माणसं बदलू शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही. मी बाबांना स्पष्टपणे सांगितलं की एकदा त्यांचे गुरु महाराज आले. गुरु महाराज आल्यानंतर ते गुरु महाराजचे पाया पडतात, त्यांना नारळ देतात, त्यांची पूजा करतात, त्यांना गोडधोड खाऊ घालतात. माझ्याकडे राहायला आल्यानंतर गुरु महाराज तिथे पण आले. त्यांनी मला सांगितलं, म्हणजे पाया पड. मी त्यांना दुसऱ्या खोलीत नेलं, म्हटलं बाबा मला माफ करा, हे गुरु तुमचे, तुम्हाला जे काही करायचं असेल, तुम्हाला नारळासाठी पैसे नसेल हे घ्या, तुम्हाला जे काही करायचं असेल ते सारं करा, पण तुमचं हे जे मूल्य आहे ते माझ्यावर लादू नका. हे माझं स्वातंत्र्य आहे, जसं तुमचं स्वातंत्र्य आहे. हा संवाद सातत्याने चालला आणि माझे वडील त्या बाबतीत लिबरल होते. मला खूप चांगली गोष्ट वाटते की ते जे मूल्य मानत होते ते अत्युच्च मूल्य म्हणून मानत होते. पण अत्युच्च मूल्यच हे त्यांचा अमानवीय बनवणार आहे त्यांना कधी कळलंच नव्हतं. ते मला फुले आंबेडकर विचारात आल्यानंतर कळलं आणि म्हणून मी ते सोडलं. हा संवाद जवळजवळ 20 वर्ष आमचा चालला आणि त्यांच्या मृत्यूच्या 5 वर्ष आधी ते मला असं म्हणाले की म्हणे रमेश, तू जो जीवन जगतो आहेस ते जे मूल्य स्वीकारलेलं आहे, मला असं आता वाटायला लागलं की तेच खरं मूल्य आहे. हे लक्षात घ्या. मी, माझे वडील ते देव मानतात, ते पूजा करतात म्हणून मी त्यांच्याशी संवाद केला नसता आणि ते तसंच स्वीकारत गेलो असतो. माझ्या वडिलाला आयुष्यभर ज्या माणसाने ते जगलं त्याच्या शेवटच्या क्षणी का होईना बदलायची उपरती आहे. समाज प्रबोधनाची प्रक्रिया ही अशीच आहे.
समाज प्रबोधनाची प्रक्रिया तुझं तू भाग मी बघतो असं होत नाही. तुझं स्वातंत्र्य आहे, माझं स्वातंत्र्य आहे, पण आमच्यामध्ये संवाद तर होऊ दे. एका मूल्याच्या संदर्भातला संवाद दोन व्यक्तींचा जोपर्यंत, दोन परस्पर विरोधी मूल्यांचा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण मानत असलेली मूल्य आपण तपासत नाही. लक्षात घ्या, आपण एका परंपरेच्या आणि वंश परंपरांनी चालत आलेल्या एका संस्कृतीचा भाग बनत. ही झाली व्यक्तिगत पातळीवरची बाब. याचं राजकारण आणि समाजकारणाशी संबंध होतो. जेव्हा ही मूल्य एका व्यवस्थेची प्रभावशाली बनतात तेव्हा ती मूल्य हे सगळे स्वीकारण्यासाठी किंवा ते जे करतात त्याच्या समर्थनासाठी हा सगळा लोंढा उभा राहतो त्यांच्याकडे. म्हणजे तुम्हाला उदाहरण देतो. आता आपल्यापैकी किती हिंदू लोकांना हे माहित आहे की मोदीचं सरकार आल्यानंतर पहिल्या 4 वर्षाच्या त्यांचा सत्ता झाल्यानंतर RSSच्या माध्यमातून इतिहास पुनर्लेखनाची कमिटी बनवण्यात गेलेली आहे. ही इतिहास पुनर्लेखनाची कमिटी कशासाठी बनवली गेली? स्पष्ट आहे की जो काही भारतामधला असलेला जो ब्राह्मणी मूल्य संस्कृतीवर आधारित इतिहास आहे तो त्यांना आणायचा आहे. त्याला आव्हान कोणी उभे केले? ब्राह्मणी मूल्य संस्कृतीच्या इतिहासाला आव्हान कोणी उभं केलं? प्राचीन कालखंडामध्ये बुद्धांनी केलं, दिगरांनी केलं, धम्मकीर्तींनी केलं, त्याच्यानंतर फुलेंनी केलं, आंबेडकरांनी केलं, पेरियार रामास्वामींनी केलं, शिवाजी महाराजांनी केलं. याचा अर्थ काय? हे दोन बाजू पहा, या दोन बाजू आहेत. जेव्हा एक बाजू अशा मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या समर्थनासाठी उभी राहते तेव्हा या बाजूने त्याच्यासाठी टकरेला उभं राहावंच लागतं. तुम्ही म्हणाल हे त्यांचा करू द्या, आमचा आम्ही पाहू, असं होत नाही. कारण व्यवस्थेचे चालक जेव्हा ते आहेत, आज ते इतिहासाचं पुनर्लेखन करतील, ते ब्राह्मणी अंगाने करतील, ते उद्या शाळा कॉलेजेसमध्ये आणतील. ते उद्या शाळा कॉलेजेसमध्ये आणल्यानंतर तुमच्या पिढ्या कशा तयार होतील? फुले आंबेडकरांच्या होणार नाही. माझा आग्रह नाही फुले आंबेडकरांचा होण्या, माझा आग्रह नाही ब्राह्मणी होण्या. माझा आग्रह आहे या देशाच्या आत्ताची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी तुम्ही भूमिका घेणार आहात की नाही. भूमिका घ्यायचा म्हटलं तर तुम्हाला योग्य आणि अयोग्य, न्याय आणि अन्याय, शास्त्रीय आणि अशास्त्रीय याचा विचार केल्याशिवाय पर्याय नाही. मग तिथे नातेसंबंध येत नाही. कुठल्याही नातेसंबंधांच्या किंवा जातीच्या किंवा धर्माच्या या चौकटीच्या सगळ्याच्या बाहेर जाऊन ते नीती आणि मूल्य म्हणून त्यांच्याशी संवाद करावा लागतो आणि उभंही राहावं लागतं. मी शाळेमध्ये शिक्षक असताना जेव्हा प्रशिक्षण व्हायचे आपले सुरू आहे, वर्ग खोलीमध्ये सरस्वतीची फोटो असते, मान्य आहे सगळ्यांना दिसते. सावित्रीची पण आता अलीकडे काही लागायला लागली आहे, कुठं लागते कुठं नाही लागते, बरोबर आहे. एके वेळेला असं झालं की प्रशिक्षण सुरू होतं, महिला जास्त होत्या आणि फक्त सरस्वतीची फोटो. परिपाठाच्या वेळेला सरस्वतीची पूजा बिजा मग काही केल्या गेलं त्याच्या परिणाम. आणि मग एका शिक्षकांनी म्हटलं की मला व्यवस्थित चाललाय का, विशेषतः माझ्याकडे बोट दाखव. मी म्हटलं नाही सर, मला ते काही पटलं नाही. म्हटलं म्हणजे काय झालं? म्हटलं तुम्ही तो फक्त तुम्ही सरस्वतीची फोटो लावली. मग नाही लावायला पाहिजे. म्हटलं नाही लावायला पाहिजे. मग काय लावायला पाहिजे? म्हटलं सावित्रीची लावायला पाहिजे. मग सगळे वर्ग जे होते 50 ते सगळे पाहायला लागले. ते पुनर्विचार करायला लागले. बघा, मला विरोध त्या प्रतिमेचा नव्हता. मला विरोध आहे तुम्ही एका प्रतिमेच्या अंगाने प्रस्तुत करत असलेल्या मूल्याचा सार्वजनिक पुरस्कार करता. त्या सार्वजनिक पुरस्कारातून तुमच्या समोर बसलेल्या 50 लोकांवर तुम्ही त्याची मूल्य रुजवता. मग त्याला जर पर्यायी मूल्य असेल तर मी त्याचा आग्रह का करू नये? हा जर कोणाचा अपमान होत असेल तर तो अपमान मला मान्य आहे, पण हा अपमान होते असं जर मानण्यापेक्षा त्यांनी पुनर्विचार करायसाठी असा मुद्दा उपस्थित केला असं का मानू नये? मग त्यांनी दुसऱ्या दिवशी सरस्वती आणि सावित्री दोन्हीच्या फोटो. मग मला म्हणे आता तुमचं जमलं का, आता बरोबर आहे का? मी म्हटलं नाही, आताही माझं समाधान. मूल्याचं ऍडजस्टमेंट नसते, रिप्लेसमेंट असते. तुम्ही एका बाजूला आंबेडकरही ठेवा, दुसऱ्या बाजूला गांधी ठेवा, तिसऱ्या बाजूला तुम्ही हिंदू धर्माचे सगळे मूल्य ठेवा. हा गोंधळ आपल्या मेंदूतला आपला गोंधळ करून आपल्या कृतीमध्येही गोंधळ निर्माण करतो. आपल्याला या तुमच्या माझ्या कोणाच्याही डोक्यामध्ये अनेक वेळा अनेक प्रतिमा, अनेक मूल्य संस्कृती एका वेळेला येऊ शकतात.
त्याचं सिंथेसिस आम्ही स्वतः केलं पाहिजे. आमच्या डोक्यामध्ये सिंथेसिस झालं पाहिजे. आम्हाला आंबेडकर खूप प्रिय आहे आणि गांधी खूप शत्रू आहे अशातला भाग नाही. आम्ही मूल्य म्हणून आंबेडकरांचे पुरस्कार द्यावा आणि गांधींच्या उणीवा हे आम्हाला दिसत असल्यात आम्ही मांडायला कमी करणार नाही. मार्क्सच्या उणीवा दिसत असल्यात आम्ही मांडायला कमी करणार नाही. एखाद्या देवधर्माच्या संस्कृतीमधून प्रसवत असेल, एखाद्याने घरी आपल्या पूजा केली, आम्हाला काही प्रश्न नाही. परंतु जेव्हा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी मंदिरामध्ये जेव्हा ती प्रवचन होतात तिथं आम्हाला अधिकार आहे त्याचा अनालिसिस करण्याचा की नाही आहे, कारण ती सार्वजनिक बाब आहे. ती सार्वजनिक बाब तिथं ज्या मंदिरामध्ये जी पूजा केल्या जाते किंवा जे कर्मकांड केले जातात, ज्या पोथ्या वाचल्या जातात, त्या पोथ्यांच्या संदर्भातलं जे मूल्य प्रसवल्या जाते, तो जो पोथी वाचत असतो किंवा तो भजन करणारा कीर्तन करणारा असतो, तो जी उदाहरणं देतो, जी मूल्य देतो, त्याचं चिकित्सा करण्याचा अधिकार या देशाच्या प्रत्येक नागरिकाला आहे. त्याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी त्यांच्या भावना दुखावण्यासाठी उभ्या केल्या. त्याचा अर्थ स्पष्ट आहे की एक वेगळं मूल्य मांडलं जात आहे. ज्या अनेकांनी तो मूल्य स्वीकारलेला आहे त्यांनी त्याचा पुनर्विचार करावा. पटलं तर स्वीकारावं, काही जबरदस्ती नाही. एवढं स्वातंत्र्य त्यांच्याकडे नाही आहे. ज्यांना असं वाटते की आम्ही खूप लिबरल आहोत, आमचा धर्म फार सहिष्णू आहे, आमचा धर्म हा सगळ्यांना समावणार आहे, असे म्हणणाऱ्या लोकांकडेच हे नाही आहे. आणि म्हणून असे प्रश्न उपस्थित केले जाते तेव्हा त्यांच्या बुद्धी काम करत नाही, त्यांची भावना उपाडून येते आणि आमच्या भावना दुखावल्याचं म्हणते. म्हणून प्रबोधनाची लढाई एका बाजूला ही व्यक्तिगत लढाई नाही आहे कोणाची, हे लक्षात घ्या. या दोन मूल्य संस्कृतीची, दोन व्यवस्थांच्या मधल्या असलेल्या तत्वज्ञानाचा हा संघर्ष आहे. आणि तो संघर्ष हा खुमसी संघर्ष नाही, एकमेकाच्या विरोधात जाण्याचा नाही, एकमेकाच्या विरोधी मूल्यांचा संवाद घडवण्याचा आहे. पटलं तर सगळ्यांचं स्वातंत्र्य आहे, नाही पटलं तरी सगळ्यांचं स्वातंत्र्य आहे. ही प्रक्रिया त्याच्यामध्ये सातत्याने घडवण्याची